तू आत्ताच म्हणालीस, की 22व्या वर्षी लग्न केलं. पण आत्ता 30शी ओलांडून गेली तरी अनेक जण लग्न करायला नकार देतात. मला सांग गुंजिका तेव्हा तुझ्यासाठी 22व्या वर्षी लग्न करणं हा डिसिजन घेणं कठीण होतं? नक्कीच कठीण होतं. खूप कठीण होतं. म्हणजे अ, नुकत्याच मधल्या एका इंटरव्ह्यूमध्ये मला जेव्हा मी हे म्हटलं, की 22व्या वर्षी लग्न झालंय, तेव्हा मला काही लोकांचे असे निगेटिव्ह हे आले. ऑफकोर्स काही लोकांनी अप्रिशिएटही केलं, की 22व्या वर्षी लग्न करून सुद्धा त्याच्यानंतर बँक आणि मग नंतर हे प्रोफेशन करून सुद्धा यू आर स्टेबल आणि तू छान करतीयेस याच्यामध्ये. पण काही लोकांचे असेही रिव्ह्यूज आले, की 22वं वर्ष म्हणजे काही खूप लहान नाहीये. माझं तर लग्न ह्या वर्षी झालं, माझं तर लग्न त्या वर्षी झालं. खूप छान, हं. मस्त आणि तुम्ही खूप छान संसार केला असेल. आय अप्रिशिएट माझं काहीच म्हणणं नाही त्याच्यावरती. पण काळानुसार गोष्टी बदलतायत. पूर्वी 13व्या-15व्या वर्षी लग्न हो. व्हायची. 16व्या-17व्या वर्षी मुलं व्हायची. त्याच्यानंतर एक काळ आला होता जेव्हा एक 27 वर्ष मानलं जायचं. आता सध्या काही लोकं आहेत जे 35व्या हो. वर्षी वगैरे पण लग्न करतायत. सो प्रत्येकाच्या दृष्टीने त्यांची मॅच्युरिटी वेगळी असते. त्यांना लग्नाविषयीचं म्हणजे आता आय एम प्रिपेअर्ड टू गेट मॅरीड हे एक येणं वेगळं असतं आणि मी नव्हते 22व्या वर्षी प्रिपेअर्ड. काय त्याच्यात काय म्हणजे सांगायला, की नव्हते, तर नव्हते. असं नाहीये ना, की हो माझ्या आईचंही लवकर लग्न नाही झालेलं किंवा आमच्या घरात कोणाचंच इतक्या लवकर माझ्या बहिणीचं आणि माझं झालं. कारण त्याला एक स्पेसिफिक बॅकग्राऊंड होती. माझी आई अ, मी आज पहिल्यांदाच इथे सांगते, कधीच मी या गोष्टीचं हे केलेलं नाहीये. पण माझी आई इज अ कॅन्सर सर्व्हायव्हर. तिला 3 वेळेला कॅन्सर होऊन गेला होता बापरे! आणि माझ्या बाबांचा एक मोठा ॲक्सिडेंट झाला होता, ज्याच्यामध्ये त्यांच्या पायामध्ये अजूनही रॉड आहे. बरं माझ्या आई-बाबांमध्ये आणि आमच्यामध्ये खूप मोठा जनरेशन गॅप आहे. माझ्या आई-बाबांना माझी बहीण 12 वर्षांनी झाली. त्याच्यानंतर वर्षभराने मी झाले. सो ऑलरेडी ते 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 त्या ह्याच्यामध्ये होते, की माझ्या मुलींचं सगळं छान झालेलं आमच्या डोळ्यासमोर झालेलं त्यांना बघायचं होतं. आणि मला आमचं ठरलेलं होतं माझं निखिलशी वी वर फ्रेंड्स सिन्स अ लाँग टाईम आणि आम्ही एकत्र होतो. घरी माहिती होतं. माझ्या आई-बाबांना घरच्यांवरती, त्यांच्या घरच्यांवरती पूर्ण विश्वास होता त्यावेळेला सुद्धा. सो त्यात हरकत काय होती? पण मी लग्न होऊन दुसऱ्या घरी जाण्याच्या ह्याच्यामध्ये प्रिपेअर्ड नव्हते. अ, त्याच्या आधी लग्नाच्या आधी मी आईसमोर हे बऱ्याच वेळेला म्हटलं. माझ्या सासूबाईंसमोर वगैरे निखिलसमोर म्हटलं. माझा दीर, निखिलचा जो जुळा भाऊ आहे, तो माझ्या आईकडे येऊन म्हणाला होता, की "काकू तुम्ही टेन्शन घेऊ नका. लग्नानंतर सुद्धा तिला इकडे येऊन राहू द्या. आमची काहीच हरकत नाहीये." सो इतके सपोर्टिव्ह आहेत ते. आणि आधी खूप दडपण होतं. लग्न झाल्यावरती तिथे गेल्यानंतर मला कधीच त्यांनी असं ट्रीट नाही केलं. इनफॅक्ट मी तुला सांगू का? मी मी माझ्या आईकडे ही पद्धतच नव्हती. मी इकडे आले, बँकेतनं आले ना, तर पहिले 15-20 दिवस ना, आई मला सासूबाई आल्यानंतर चहा आणून द्यायच्या. तर मला असं झालं, की ही माझ्याकडे पद्धत नाहीये. मी संध्याकाळचा किंवा एकदा प्यायले चहा, की आता डायरेक्ट घरी गेल्यावरती जेवण. पण त्या इतकं छान मला तेव्हा ट्रीट करायच्या. सो मला कधीच असं हे नव्हतं, की बापरे! आता माझं लग्न झालंय. पण ना एक एक सेन्स ऑफ मॅच्युरिटी यावी लागते. हो. लग्न झालंय, लग्न होणार आहे किंवा लग्न झाल्यानंतरच्या थोडा वागण्या-बोलण्यात बदल हा यावाच लागतो आणि तो आपोआप येतो. सो तो येण्यासाठी मला वेळ घ्यावा लागला आणि तो मी घेतला आणि तो मला लकीली आणि फॉर्च्युनेटली माझ्या घरच्यांनी घेऊ दिला. सो मग मला कुठेच रिग्रेट नाहीये त्या बाबतीमध्ये. पण त्याला वेळ लागला आणि तो मी घेतला. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.